हरि ओम. ओम श्री चिन्मय सद्गुरवे नमः. हरि ओम. सगुण साकाराचे ध्यान आणि समाधी. आपण व्यवहारामध्ये ज्या ज्या वस्तू, पदार्थ, व्यक्ती यांच्याशी संपर्कात येत असतो, त्यावेळी आपल्याला काही भलेपणा, काही चांगुलपणा आढळतो. ती ईश्वराची अभिव्यक्ती असते. जणू काही तो देव त्या रूपाने डोकावत असतो, बाहेर आपल्याला पाहत असतो. अगदी सामान्य माणसासारखं जर एखादं मूल, छोटं मूल आपल्याला दाराच्या तिथे उभे राहून डोकावून पाहत आहे असं दिसलं, तर सहजच आपण विचार करू की वाऱ्याने ते दार लागलं तर त्याची बोटे त्या दारात चिमटतील. त्या अगोदर झटकन पुढे होऊन आपण त्याला उचलून घेतो. अगदी तसंच आपण पुढे होऊन त्या बाळकृष्णाला त्या भलेपणाच्या रूपाने डोकावून पाहणाऱ्या, सगळ्यांमधून अभिव्यक्त होणाऱ्या त्या बाळकृष्णाला आपण उचलून घेऊ. संवेदनशील, तरल, सजग राहून त्याचा स्पर्श अनुभवू. पहा, त्याच्या अंगाला चंदन, रक्तीचंदन याचा लेप लावलाय, त्याचा सुगंध दरवळतोय. पहा, यशोदा माईने भरवलेल्या तूप, लोणी, दही, दूध याचा सात्विक सुगंध त्याच्या अंगाला येतोय. दिव्य सुगंधाच्या तुळशी मंजिऱ्यांचा हार त्यांनी घातलाय. तोही सुगंध छाती भरभरून घ्या. सामान्य मनुष्यांच्या बाळाप्रमाणे हे ब्रह्मबाळ काही कुरकुर करणार नाही, रडणार नाही, जेणेकरून त्याची आई धावत येईल. काही शिशुसुद्धा करणार नाही आपल्यावर. ते छान आपल्या हृदयाशी चिटकून राहील. मनसोक्त त्याच्या मऊ बाळसेदार मांसलांगाचा स्पर्श घ्या. सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. हेच ते सगुण साकार ध्यान. या बाळाला हृदयाशी धरून श्यामसुंदर घनश्याम अशा बाळकृष्णाला हृदयाशी धरून थोडं फिरवून आणा. आपल्या घराच्या भोवती एक चक्कर मारली तरी त्याचं समाधान होतं. थोडं त्याला जोजवा आणि नंतर मग सावकाश खाली बसून त्याला मांडीवर घ्या आणि त्याच्या आकर्षक मनोहर चेहऱ्याकडे पहा. त्याच्या टप्पोऱ्या, बोलक्या, पाणीदार, तेजस्वी डोळ्यामध्ये विरून जा. तुमचं सर्वांगीण व्यक्तिमत्व बाळकृष्णमय होऊ दे. आता आपल्याला नातू, पणतू आले असतील किंवा होणार असतील, तर हाच माझा
नातू बनतो आहे असं त्याच्याशी घट्ट नातं होऊ द्यात. सावकाश त्या बाळकृष्णाचे डोळे पेंगुळले होत आहेत आणि तो निश्चिंतपणे तुमच्या मांडीवर झोपी जातोय. पहा, कितीतरी वेळ आपण ह्या सगुण साकाराच्या ध्यानात आणि समाधीत घालवू शकतो. देशकाळाचं भान गेलं, शरीरक्रियांशी तादात्म्य संपलं, कामाच्या वेळांची जाण राहिली नाही. काही हरकत नाही, म्हणू देत जग तुम्हाला वेडं. आता बस एक त्या हरीशीच आपलं नातं. आता कशाची अपेक्षा नाही. लोकांकडून प्रमाणपत्रसुद्धा मिळवायचं नाही की हे अगदी व्यवस्थित शिस्तबद्ध सगळं काम करतात. लोकलज्जा सोडून बाळकृष्णमय होऊ द्या. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.